नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल आणि तुम्हाला काही व्हिडिओ बनवायचे असतील, तर मुळात आधी तुम्ही एखादा विषय निवडा. म्हणजे तुम्हाला कोणत्या विषयावरती, कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे आहेत. कारण तुमच्या मनात एक ध्येय असलं पाहिजे की मी अशा अशा विषयावरतीच व्हिडिओ बनवणार, तरच तुम्ही सक्सेस होणार. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण मुळात कसं असतं, प्रेक्षक वर्ग जो असतो त्याला एक ठराविक प्रकारचेच व्हिडिओ आवडत असतात. उदाहरणार्थ आता मी सामाजिक क्षेत्रावरती व्हिडिओ बनवतो आहे. माझे जास्तीत जास्त व्हिडिओ हे मॅट्रिमोनी संदर्भात असतात. कारण मॅट्रिमोनीमध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत, किंवा कुठेतरी म्हणजे सूचना द्यायची आहे, तर अशा संदर्भात मी व्हिडिओ बनवतो आहे. तर त्याच्यामुळे माझे जे ग्राहक आहेत त्यांना इतर विषय जर मी मांडला तर ते ग्राहक माझ्यापासून दुरावतील. त्यामुळे मी त्या संदर्भातच व्हिडिओ बनवतो आहे आणि म्हणून माझे ग्राहक पूर्णपणे टिकून आहेत आणि माझे ग्राहक मला बघत आहेत. माझे ग्राहक बऱ्यापैकी मला बघत आहेत. पण जर मी वेगवेगळे विषय आणले, म्हणजे उदाहरणार्थ मध्येच कॉमेडी आणली, मध्येच किचन दाखवलं, मध्येच कुठेतरी प्रवास दाखवला, मध्येच कुठे गड किल्ले दाखवले, कुठे काहीतरी असं केलं, तर कुठे मंदिरं दाखवली, तर कोणी बघणार नाही. कारण लोक ज्या दृष्टिकोनातून मला बघणार ते सगळं विस्कळीत होणार. म्हणून मी एकच कंटेंट ठेवला आहे, फक्त आणि फक्त विवाहासंदर्भात मी व्हिडिओ बनवतो आहे. आणि थोडेसे व्हिडिओ मी कवितांवरती पण बनवलेत. पण ते सामाजिक क्षेत्रावरती असल्यामुळे माझे जे श्रोते आहेत किंवा माझे चाहते जे आहेत ते फक्त सामाजिक क्षेत्रातूनच मला बघत आहेत. त्यामुळे त्यांना त्या कवितासुद्धा आवडतात. तर हे लक्षात घ्या. आणि जर कुणाला नवीन यूट्यूब करायचं असेल तर मला संपर्क साधा. मला कॉल करून सांगा की नक्की काय केलं पाहिजे, कसं. मी कोणी मोठा यूट्यूबर नाही आहे. मी नुकताच अजून माझे सबस्क्रायबर पण पूर्ण झाले नाहीत, पण बराच अनुभव आहे माझ्याजवळ. बऱ्यापैकी मी नोट केलं आहे की नक्की कसं पुढे जाता येतं किंवा काय. त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा मला अपयश आलं त्यावेळी मला कळलं की माझं कुठेतरी चुकलं आहे आणि नक्की कुठे चुकलं आहे याचा अभ्यास मी केला. आणि त्यावेळी मला खूप काही गोष्टी कळल्या. या गोष्टी मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, तुम्हाला सांगू शकतो. तर त्यामुळे जर कोणाला नवीन काही करायचं असेल यूट्यूब, तर मला नक्कीच संपर्क करा. धन्यवाद.